ज्यांचं झालं ते बाहेर या. या तुमचं झालं का? या बाहेर या. चारशे 2 दत्तात्रय विठोबा भरणे. दोनच करावं लागतात ना तसं नाही एकदा आपण निघून चालत नाही सगळं सांगितलं पाहिजे बरं अजून कोण येतो मतदानाचा हक्क बजावला आपण. काय सांगणार आहे? आणि एक प्रचारही झालेला नाही अनेक ठिकाणी. राष्ट्रवादी शांत आहे. प्रचार आपल्या सगळ्यांना माहिती की आमचे नेते अजितदादा पवारसाहेब आज या जगामध्ये नाही, त्याचं आम्हा सर्वांना दुःख आहे. खरं त्यांच्या पाठिंब्या तर आम्हाला सर्वांना त्यांचा आशीर्वाद तर आहेच आणि होता, पूर्वीही होता, परंतु आज ते नसल्यामुळे निश्चित प्रकारे थोडं वातावरण मतदानामध्ये थोडं आहे. अजूनही दादांची आठवण, दादांच्या सगळ्या गोष्टी, दादांचं प्रत्येक निवडणुकीतलं भाषण हे प्रत्येक वेळेस इंदापूरकरांना एक वेगळ्या प्रकारची एक मेजवानी असते, परंतु आज दादांचं भाषणाविना, दादांच्या किंवा सभाविना आजची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे साहजिक आहे थोडं मतदारामध्ये शेवटी थोडे आहेत, त्यांना दुःख सगळ्यांना आहे, पण हळूहळू संध्याकाळपर्यंत सगळे मतदार बाहेर पडतील. शेवटी हे मतदान दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळेजण करणार आहेत. आणि तालुक्यामध्ये तुम्हाला मी आजही सांगतो की आमच्या 24च्या 24 जागा हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. ठीक आहे. सातत्यानं आरोप जे आहेत ते होत आहेत की म्हणजे इतर पक्षांकडून केले जातात, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार नाही, विलिनीकरणासंदर्भात काही चर्चा झाल्या? नाही, या बाबतीमध्ये खरं तर अजूनही 13वा सोमवारी 13वा आहे आणि सोमवारी 13वा असल्यानंतर आज त्या गोष्टीमध्ये चर्चा करणं बरोबर नाही, कारण का शेवटी ते कुटुंब अजूनही दुःखामध्ये आहेत. एकदा 13वा झाल्यानंतर या बाबतीमध्ये वरिष्ठ सगळे बसून एकत्र जो त्यांच्या दृष्टिकोन जे योग्य आहे त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेतील. पण अजून 13वा संपल्याशिवाय या बाबतीमध्ये मला वाटतं चर्चा न केलेली ह्या बाबतीमध्ये सगळ्यांनी बरी. पण राष्ट्रीय अध्यक्ष संदर्भात काही चर्चा होती का? अनेक चर्चा या बाबतीमध्ये मी तुम्हाला हेही सांगतो की अजूनही पवार कुटुंब दुःखामध्ये आहे. 13 दिवस झाल्यानंतर या बाबतीमध्ये सविस्तर सगळ्यांची चर्चा होईल. 2 मिनिट